नमस्कार मित्रांनो, MPSC सिंपल ट्रिक्स या चॅनलवर मी डॉक्टर संदीप राठोड आपले स्वागत करतो। मी मंत्रालयामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदावर कार्यरत आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर किंवा पदवी झाल्यानंतर MPSC परीक्षेची तयारी कशी करावी हे बघणार आहोत। तर MPSC नक्की काय असतं? महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे क्लास 1 आणि क्लास 2 या पदासाठी परीक्षा कंडक्ट करतात आणि यातून उत्तीर्ण झालेले उमेदवार हे शासकीय सेवेमध्ये अधिकारी म्हणून रुजू होतात। तर कोणकोणत्या पदासाठीची परीक्षा MPSC कंडक्ट करते? तर त्यामध्ये आहे डेप्युटी कलेक्टर म्हणजे उपजिल्हाधिकारी, DYSP म्हणजे डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स, DDR डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार, डेप्युटी CEO, BDO क्लास 1, सुपरिटेंडेंट स्टेट एक्साइज, MFAS, CO म्हणजे चीफ ऑफिसर जे नगरपालिका नगर परिषद या ठिकाणी असतात, आणि तहसीलदार हे तालुक्याच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार असतात। ही वर्ग 1 ची पदं झाली। वर्ग 2 च्या पदांमध्ये BDO क्लास 2, CO क्लास 2, सेक्शन ऑफिसर मंत्रालयामध्ये असतात ते, सब रजिस्ट्रार, तालुका निरीक्षक भूमी अभिलेख, MFAS क्लास 2, ARTO आणि नायब तहसीलदार। तर ही पदं MPSC मधून भरली जातात। आता ह्या पदाची जी परीक्षा आहे त्या परीक्षेचं स्वरूप आपण बघूया। ही परीक्षा 3 टप्प्यामध्ये घेतली जाते। त्यामध्ये पहिले आहे पूर्व परीक्षा, नंतर मुख्य परीक्षा आणि मुलाखत ज्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो। तर हे 3 टप्पे अतिशय खडतर स्वरूपाचे असतात। म्हणजे बघायला गेलं तर त्याला आपण एक सापशिडी सारखं म्हणू शकतो। म्हणजे तुम्हाला पूर्व उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षेला तुम्ही इलिजिबल होतात। मुख्य परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला कॉल येतो आणि इंटरव्ह्यूसाठी तुम्ही पात्र असतात आणि इंटरव्ह्यू क्लिअर झाल्यानंतरच तुम्ही त्या पदावर विराजमान होऊ शकतात। आणि यापैकी कोणत्याही टप्प्यात जर आपण अयशस्वी झालो तर पुन्हा आपल्याला सुरुवात पूर्व परीक्षेपासून करावी लागते। आता अक्कादरी आहे MPSC परीक्षा म्हणजे, पण आता यामध्ये एकदा जो पडला त्याला पार करून तर जायचंच आहे। तर हे जे 3 खडतर प्रवास आहेत, तर आता हे टप्पे जे आहे खडतर प्रवासाचे जे टप्पे आहे ते पार करताना हा प्रवास आपल्याला आल्हाददायक सफर होणार की आपल्याला आणि आपल्या फॅमिलीला यामुळे सफर व्हावं लागणार, हे सर्वस्वी अभ्यास करणाऱ्या त्या उमेदवारावर विद्यार्थ्यावर डिपेंड असतं। हे क्षेत्र म्हणजे कुरुक्षेत्रापेक्षा कमी नाही। लाखो मावळे यामध्ये दरवर्षी लढत असतात। त्यातील काहींचं पानिपत होतं, तर काही योद्धे हे पोस्ट मिळून सर्वाईव्ह होतात। आता ज्यांचं पानिपत झालं आहे ते पुन्हा नव्या जोशाने नव्या नीतीने अभ्यासाला लागतात आणि मैदान फतेह करतात, आणि असं हे चक्र हे सुरूच असतं। यामुळे सर्वप्रथम तुम्ही हे ठरवा की आपल्याला MPSC का करायची आहे। हे ठरवणं खूप गरजेचं आहे की फक्त पेपरमध्ये नाव येतं म्हणून आपल्याला MPSC करायची आहे, की घरच्यांनी सांगितलं म्हणून करायची आहे, का शेजारच्याने कोणी रेफर केलं घरच्यांना की चला तुमच्या मुलाला MPSC करायला लावा म्हणून करायची आहे, की आपला एखादा मित्र सिलेक्ट झालाय त्याला बघून करायची। कारण कोणतंही असू द्या, ते कारण तुम्ही ठरवा। पण एकदा का ते कारण ठरलं की मग त्या कारणाशी तुम्ही एकनिष्ठ राहा, कारण हेच ते कारण आहे जे तुम्हाला युद्धाच्या मैदानामध्ये जेव्हा तुम्ही कोंडीत सापडणार तेव्हा चक्रव्यूह भेदण्यासाठी तुमच्यामध्ये हेच कारण जोश निर्माण करणार आणि तो चक्रव्यूह भेदायला तुम्हाला मदत करणार। यामुळे आधी तुम्ही ठरवा की MPSC का करायची ते, कारण जेव्हा आपण ऑफ द ट्रॅक होणार तेव्हा हेच कारण आपला कान धरणार आणि आपल्याला ट्रॅकवर आणणार। त्यामुळे खूप मी स्ट्रेस देऊन सांगतोय की MPSC का करायची हे तुम्ही ठरवा आणि कायम लक्षात ठेवा। तर मित्रांनो, पूर्व परीक्षा जी आहे यामध्ये 2 विषय असतात। पहिला आहे GS म्हणजे जनरल स्टडीज आणि दुसरा आहे CSAT। जनरल स्टडीज जो आहे त्याच्यामध्ये 100 प्रश्न असतात, 2 तासाचा पेपर असतो, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात, असं 200 मार्कांचा हा पेपर असतो। CSAT जो आहे यामध्ये 80 प्रश्न असतात आणि हे 80 प्रश्न 2 तासामध्ये सॉल्व्ह करायचे असतात। प्रत्येक प्रश्नाला 2.5 गुण, याप्रमाणे हा पेपर सुद्धा 200 मार्कांचा असतो। आता यापैकी चुकलेल्या उत्तरासाठी 1/3 गुण मायनस होतात तुमच्या बरोबर आलेल्या गुणांमधून। तर GS मध्ये आता कुठले कुठले विषयांचा समावेश असतो? तर इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यघटना,
विज्ञान, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, ज्याला आपण GK म्हणतो, तर या विषयांचा समावेश GS मध्ये होतो. तर CSAT मध्ये आता काय असतं, तर CSAT मध्ये हे तुम्हाला आकलन क्षमता तुमची चेक केली जाते. आकलन क्षमता किती आहे, तर ते उत्तरावरचे प्रश्न तुम्हाला विचारून बघितले जाते. त्यामध्ये असतं संवाद कौशल्य, अनुमान चाचणी, तुमची विश्लेषण करण्याची क्षमता बघितली जाते, निर्णय प्रक्रिया कशी आहे ते बघितली जाते. म्हणजे एखादा प्रसंग दिलेला असतो आणि त्या प्रसंगामध्ये तुम्ही अधिकारी जर असाल तर काय निर्णय घ्याल हे तुम्हाला ऑप्शनमधून डिसाईड करायचं असतं. सर्वसामान्य बुद्धिमत्ता बघितली जाते, मूलभूत अंकगणित 10वीच्या लेवलचं, सामग्री विश्लेषण 10वीच्या लेवलचं, इंग्रजी आणि मराठी या भाषेतील आकलन कौशल्य बघितलं जातं, ते सुद्धा 10वी आणि 12वी या लेवलचं असतं. हे झालं पूर्व परीक्षेमधल्या GS आणि CSAT मध्ये काय असतं याबद्दलची माहिती. त्यानंतर मुख्य परीक्षा. तर मुख्य परीक्षा जी आहे तर यामध्ये 6 विषय असतात. पहिला जो विषय आहे तो मराठी आणि इंग्रजी, हा 100 गुणांचा असतो. तर याच्यामध्ये निबंध, भाषांतर आणि सारांश लेखन असा लेखी स्वरूपाचा हा 3 तासांचा पेपर 100 गुणांचा असतो. दुसरा पेपर जो असतो तो मराठी आणि इंग्रजी, पण यामध्ये MCQ असतात. यामध्ये व्याकरण आणि कॉम्प्रिहेन्शन यावर 100 गुणांचे प्रश्न विचारलेले असतात, पण त्यासाठी वेळ केवळ 1 तासाचा असतो. याशिवाय GS1, GS2, GS3 आणि GS4 असे प्रत्येकी 150 गुणांचे प्रश्न असलेले 4 विषय असतात. म्हणजे एकूण हे 6 विषय आपल्याला मेन्सला असतात आणि यामध्ये क्वालिफाय झाल्यानंतर मग इंटरव्ह्यू होतो जो 75 गुणांचा असतो. आता हे जे विषय आहेत या विषयाचा जो सिलेबस आहे हा सिलेबस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेला आहे सविस्तरपणे, तर तो तुम्ही एकदा नजरेखालून घाला. आणि हा सिलेबस खूप महत्त्वाचा आहे, कारण जिथपर्यंत तुम्ही सिलेबस हा तुमच्या पक्का मनात बसत नाही तिथपर्यंत तुम्हाला पुढचे विषय केला जाणारा अभ्यास, त्याला असणारं वेटेज या संदर्भात तुम्हाला आकलन होणार नाही. तर आता पूर्व परीक्षेचं आपण आता बघूया. पूर्व परीक्षेमध्ये जे विषय आहेत इतिहास, भूगोल आणि विज्ञान हे आपण शाळेमध्ये असताना बऱ्यापैकी आपण बघितलेलं आहे. तर त्याचं ओरिएंटेशन आपल्याला आहे. MPSC मध्ये याचं फक्त केवळ थोडं एक अप्लाइड स्वरूपाचे प्रश्न यावर विचारले जातात. तर त्यासाठी तुम्हाला इतिहास आणि विज्ञानसाठी 5वी ते 10वीची स्टेट बोर्डची पुस्तकं, शक्य झाल्यास NCERTची पुस्तकं रेफर करा. भूगोलसाठी तुम्हाला 5वी ते 11वी पर्यंतची पाठ्यपुस्तके स्टेट बोर्डची तुम्हाला रेफर करावी लागतील. आता हे पुस्तकं बघताना त्यांच्या नोट्स काढा आणि तुम्ही आत्ताच जर सुरुवात केली असेल, जे सुरुवात असेल तुमची, तर ह्या स्टेट बोर्डच्या सगळ्या पुस्तकांच्या नोट्स काढा, मायक्रो नोट्स ठेवा आणि त्याला वारंवार रिव्हिजन द्या. त्यानंतर जे राज्यघटना आणि अर्थशास्त्र जे आहे त्याचा अभ्यास तुम्ही संदर्भ पुस्तकं जे आहेत, म्हणजे काही स्टँडर्ड संदर्भ पुस्तक आहे ज्याची यादी मी तुम्हाला दिलेली आहे PDF स्वरूपामध्ये, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती बघू शकता. आता यामध्ये अजून एक महत्त्वाचा विषय आहे ज्याला आपण चालू घडामोडी म्हणजे जनरल नॉलेज म्हणूया. तर यावर आधारित प्रश्न असतात. यासाठी तुम्ही दररोज किमान 2 तरी न्यूजपेपर बघितले पाहिजे. शक्य असल्यास त्यातला एखादा इंग्रजी असावा आणि तो न्यूजपेपर वाचताना परीक्षेशी रिलेटेड कोणता टॉपिक आहे ज्याच्यावर तुम्ही फोकस केला पाहिजे त्या बातम्या तुम्ही चालणं गरजेचं आहे. जसं एखाद्या मोठ्या पदावर नियुक्ती झाली असेल, सुप्रीम कोर्टाचा एखादा महत्त्वाचा निर्णय आलेला असेल, घटनात्मक काही बदल झालेले असतील, अशा स्वरूपाचे तुम्ही न्यूजपेपरमधनं माहिती मिळवायला पाहिजे. आता MPSCची तयारी करायची म्हटल्यावर महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या परीक्षेचा अभ्यासक्रम जाणून घेणे. तो अभ्यासक्रम जाणून घेणे तसेच या परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न, कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात याची सुद्धा तुम्हाला इत्यंभूत माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे अभ्यासक्रम आणि क्वेश्चन पेपर याचं डिटेल अनालिसिस करणं गरजेचं आहे. म्हणजे वर्षनिहाय एखादा पेपर घेऊन त्याच्यावर कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले गेले आहे, किती वेटेज आहे, हे याचं तुम्ही पर्सनली अनालिसिस करणं आवश्यक आहे. आता हे अनालिसिस झाल्यानंतर मग तुम्ही अभ्यासाचं नियोजन करायला हवं. नियोजन करताना प्रत्येकाला अवेलेबल असलेला वेळ हा वेगवेगळा असू शकतो.
कोणाला 6 तास वेळ असेल, कोणाला 8 तास असेल, कोणाला 10 तास असेल आणि पूर्ण वेळ म्हणजे जो अभ्यास करत असेल तर 12 तासही तो वेळ काढू शकतो. मग तुमच्या उपलब्ध वेळेपैकी 2 पार्टमध्ये त्याचं डिव्हिजन करायचं. 2/3 वेळ जो असेल त्यामध्ये तुम्ही GS आणि CSAT हा टॉपिक कव्हर केला पाहिजे. तर 1/3 जो वेळ असेल तर तुम्ही दिवसभरामध्ये जो अभ्यास केला आहे त्या अभ्यासाची रिव्हिजन करणं गरजेचं आहे. तर 1/3 वेळ हा रोजच्या अभ्यासाच्या रिव्हिजनसाठी तुम्ही राखून ठेवायचा आहे. नोट्स बनवणे अतिशय आवश्यक आहे, कारण याच्याच आधारावर तुम्ही रिव्हिजन करणार आहात. आणि मित्रांनो, अजून एकदा सांगतो की प्रत्येक क्षण हा तुम्ही युटिलाइज केला पाहिजे. तो रिव्हिजनच्या स्वरूपात म्हणा किंवा तुमच्या डोक्यात तीच गोष्ट सुरू पाहिजे. तर क्षणाचं महत्त्व तुम्ही भान राखून त्याला महत्त्व दिलं पाहिजे. आता पुढे बघूया आपण. तर ज्यांनी आताच सुरुवात केलेली आहे तर त्यांनी स्टेट बोर्ड वाचून काढावी. मग इतिहास आणि विज्ञानाची तर त्यांनी 5वी ते 10वी पर्यंतची पुस्तकं बघावी आणि भूगोलसाठी त्यांनी 5वी ते 11वीची पुस्तकं बघावी, नोट्स काढाव्या आणि वेळेचं नियोजन करावं. म्हणजे 1 ते दीड महिन्यामध्ये स्टेट बोर्डचे पुस्तकांची वाचून नोट्स तुम्ही प्रिपेअर कराव्यात आणि त्यानंतर मग तुम्ही संदर्भ पुस्तकांकडे वळायला पाहिजे. आता एखादा टॉपिक आपण स्टडी करतो आणि स्टडी करून झाल्यानंतर आयोगाने त्याच्यावर विचारलेले प्रश्न आपण बघितले पाहिजे आणि ते प्रश्न जर आपल्याला येत असतील तर समजावा की आपला तो टॉपिक आपला प्रिपेअर झालेला आहे चांगला आणि आपण योग्य ट्रॅकवर आहोत. आता अभ्यास करणारे वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतात. तर काही जण असे असतात की त्यांनी एकदा वाचलं की सहज त्यांच्या लक्षात राहतात, पण आता असे गॉड गिफ्टेड असलेले विद्यार्थी मोजकेच असतात. तर काही असे असतात की जे 10 वेळेस वाचलं तरी 10 दिवसानंतर आठवत नाही किंवा कन्फ्यूज व्हायला होतं. आणि ते अगदी साहजिक आहे, कारण आपली जी मेमरी आहे ही व्होलाटाईल स्वरूपाची असते. त्यामुळे तुम्ही जर टॉपिकला रिव्हिजन नाही दिली तर जसजसे दिवस पुढे जातील तसतसं आपण जे काही वाचतोय ते आपण विसरत जातो किंवा ते विषयाबद्दल आपल्याला कन्फ्युजन निर्माण होतं. आणि मग एक दिवस असा येतो की तेच वाचलेलं पुस्तक आपल्याशी अनोळखी असल्यासारखं बिहेव करतं आणि आपण म्हणतो यार याला मी कुठेतरी पाहिलंय, पण जेव्हा ओळख पटत नाही तेव्हा ते पुस्तकही आपल्याला काही भाव देत नाही. आणि ही कथा कितीतरी मावळ्यांच्या सत्य घटनेवर आधारित आहे. आता हा जरी गमतीचा भाग असला तरी हे असंच घडतं. आता याच्या मागे काय कारण आहे? हे घडणं साहजिक आहे मित्रांनो, कारण MPSCच्या परीक्षेचा अभ्यास करताना एवढा व्यापक स्वरूपातील डेटा आहे की असं घडणं स्वाभाविक आहे. पण आता असं होऊ नये आणि किचकट वाटणारा आणि सहज लक्षात न राहणारे टॉपिक सोप्या सरळ पद्धतीने कसे लक्षात ठेवायचे याबाबत प्रत्येक विषयानुसार त्यातील टॉपिक वाईज व्हिडिओ मी MPSC सिंपल ट्रिक्स या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक टॉपिकवरील व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला त्याबद्दल लगेच कळेल. आता ह्या व्हिडिओमध्ये मी MPSC संदर्भातील माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. UPSC संदर्भातील माहिती आणि MPSC आणि UPSC मध्ये काय फरक आहे यासाठी एक वेगळ्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला ती माहिती उपलब्ध करून देईल. मित्रांनो, मार्केटमध्ये भरपूर पुस्तके आहेत, नोट्स पण तुम्हाला भरपूर मिळतील, अफाट डेटा आहे. मात्र हा जे काही आहे ते तुम्हाला सर्व तुम्हालाच करावं लागेल. आता इथे गत कशी होती की भेजा एक ही है लेकिन पुस्तक अनेक है, ये बहुत नाइंसाफी है यार. म्हणून आता हा जो खडतर प्रवास आहे तर ह्या प्रवासामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा हसत खेळत आणि अगदी सहज अभ्यास होईल यासाठी मी तुमच्यासोबत तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी सोबत असणार आहे. तुमच्या परीक्षेसंदर्भातील काहीही अडचण असेल, काहीही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते कळवा. तुमच्या शंकेचं समाधान करण्याचा प्रयत्न हा तुमच्या सोबती नक्की करेल. चला तर मग भेटूया या चॅनलवर एका नवीन टॉपिकसह आणि एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार.